त्यानंतर एक पंचांचा ग्रीन सिग्नल, मॅच स्टार्ट होत आहे. दोन शतरक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर एक लॉंगॉनचा शतरक्षक पाहायला मिळालाय. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅच लावतोय सुरुवात. गोलंदाज गोली मार्कवर रोहित. पहिला बॉल, फुलटॉस बॉल होता, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. स्वतः कॅप्टन तिथे उपस्थित. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. निर्धावच्या स्वरूपात पहिला चेंडू पाहायला मिळालाय. रोहन एक हार्ड हिटर फलंदाज, दुसऱ्या बाजूने दुर्वेश आपण पाहत आहेत. गोलंदाजी मार्कवर डॉक्टर रोहित, स्वतः गोलंदाजी मार्कवर आपण पाहत आहेत. पुढील बॉल. हो, अगदी लाईन त्यात लेंथने गोलंदाजी पाहायला मिळालंय. चांगल्या टप्प्यावर अचूक भेदक मार आपण पाहत आहेत रोहितच्या माध्यमातून. 2 बॉल अगदी निर्धावच्या स्वरूपात चांगली सुरुवात पाहायला मिळालंय. 6 षटकाचा सामना, 60 प्लस करण्याचा प्रयत्न करावा लागेल. पहिल्या मॅच मध्ये आपण एकूण 70 धाबांचं लक्ष होतं. आडवा बॅटने करण्याचा प्रयत्न. इथून चांगली गोलंदाजी पाहायला मिळालंय. अगदी संघर्ष करतोय रोहन तरे आपण पाहत आहेत. पहिले 3 निर्धावच्या स्वरूपात चेंडू पाहायला मिळाला. चांगल्या लाईन त्यात लेंथने गोलंदाजी आपण पाहत आहेत. गोलंदाज रोहितच्या माध्यमातून. चाफेवाडी चषक 2026 सुंदर आयोजन आपण पाहत आहेत. आज सलग दुसरा दिवस या स्पर्धेचा. पहिले 3 निर्धाव चेंडू पाहायला मिळाल्यात. पुढील बॉल. यावेळेस मिनी हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक झैल खाली. सुंदर झैल परिपूर्ण केला गेलाय. रोहनला परतावं लागेल. गोल्डन डकचा शिकार ठरला गेलाय. पहिला धक्का 0 या धावसंख्येवर गॉन. चार बॉलची अगदी समाप्त झाले. धावफलकार एकही धाव नाही. संघर्ष करत होता रोहन तरे आणि त्यानंतर त्याला परतावं लागलंय. चौथ्या बॉलवर अगदी लॉंग ऑफ परिक्षेत्रामध्ये सुंदर झेल परिपूर्ण केला गेलाय. जितेंद्र तरे येतोय. इथून पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल, भागीदारी रचावी लागेल आणि एक सन्मानजनक स्कोर उभा करावा लागेल. चांगली बॅटिंग लाईन आहे कोरे संघाकडे, पण प्रथमतः आपण पाहिला रोहन संघर्ष करत होता. 3 बॉलवर एकही धाव आली नाही. त्यानंतर चौथ्या बॉलमध्ये हवाई सफर करण्याचा प्रयत्न केला. फटका फसला गेलाय आणि पहिला ब्रेक तू जरूर दिला गेलाय रोहितच्या माध्यमातून. धावफलकार एकही धाव नाहीये. इथून चांगल्या लाईन लेथने गोलंदाजी पाहायला मिळाली. शांत माइंडने बॅटिंग करावी लागेल कोरे संघाला. पॉवर प्लेचं षटक बंधन आहे. जितेंद्र तरे आलाय नवीन फलंदाज. धावफलकावर एकही धाव नाहीये. चांगली सुरुवात पाहायला मिळालंय भरणेपाडा संघाकडून. आपण पाहतायत रोहित हा गोलंदाज. 4 बॉल अगदी निर्धावच्या स्वरूपात. आत्मविश्वास दुणावला असेल या गोलंदाजाचा. जितेंद्र आलाय. जितेंद्र एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून त्याची ओळख. आडव्या बॅटने स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ निघून जाईल. अगदी स्क्वेअर रिझन मध्ये पहिला चौकार पाहायला मिळालाय. पहिल्या चौकारांशी श्रीगणेश होतोय कोरी या टीमचा. धावफलका दबाय 4. 5 बॉलची समाप्ती. स्कोर काढा दबाय 4. एक गडी बाद. पहिल्या बॉलवर चौकार परिपूर्ण केला जितेंद्र तरे आपण पाहत आहेत. अगदी 5 बॉलची समाप्ती. स्कोर काढा दबाय 4. एक गडी बाद. डॉक्टर रोहित आपण पाहत आहेत. अगदी पेशाने डॉक्टर, परंतु क्रिकेटवर अतूट प्रेम, सातत्यानं क्रिकेट खेळत असतात. धावफलका धाबा 4. अगदी शेवटचा बॉल असेल स्कोर कार्डवर. धाबा 4 बिनबाद. पुढील बॉल. यावेळेस स्लोवर वनचा चेंडू होता. ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. एक धाव परिपूर्ण केली जाईल. एकीने पहिल्या षटकाची झाली समाप्ती. स्कोर कार्ड धाब्यात प्रथम बॅटिंग करताना कोरे 11 या टीमच्या 5 धाबा. एक गडी बाद. 5 धाबा एक गडी बाद. रोहनला मात्र अगदी स्वस्तामध्ये परतावं लागलं. तदनंतर जितेन आला. जितेनने अगदी 2 बॉल मध्ये 5 योगदान पाहायला मिळालंय. पहिल्या षटकाची समाप्ती. स्कोर कार्ड धाब्यात अगदी 5. डिवेनची संपूर्ण टीम आपण पाहतात अगदी चांगलं काम करताना. सातत्यानं या स्पर्धेसाठी डिबेनला अगदी आमंत्रित केलं जात आहे. यंदाच्या वर्षामध्ये शिवनेरी चषक डे नाईटची स्पर्धा, तिथेही त्यांना मात्र आमंत्रित केलं गेलं. प्रवीणजी पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम. धावफलका धाबा आहेत अगदी 5. एक गडी बाद. विनीत आला गोलंदाजी मार्कवर.
स्वतः कॅप्टन आपण पाहतायत सागर 11 संघ प्रथमतः टॉस जिंकला होता क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. त्यानंतर सुरुवात चांगली पाहायला मिळाली होती. अगदी 4 बॉलमध्ये एकही धाव खर्च केली नव्हती. त्यानंतर जितेन तरे आला 5व्या बॉलवर तो चौकार, शेवटच्या बॉलवर सिंगल आणि एक षटकाची योग्यरित्या समाप्त झाले. स्कोर कार्ड धाबा आहेत 5, एक गडी बाद. विनीत गुलाल मार्कवर सज्ज होतोय. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी सज्ज झालाय. स्विच हिटचा फटका, अगदी स्टायलिश फटका पाहायला मिळालाय. चौका षटकार येतोय आणि या षटकांचे स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 11 या अंकावर. 11 रन्स ऑन द स्कोर कार्ड. जबरदस्त बॅटिंग जितेन तरेच्या माध्यमातून आपण पाहतात. एक चौकार एक षटकार त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत परिपूर्ण केला गेलाय. धावफलका दाबात 11, एक गडी बाद. सुरुवात थोड्याशा धीम्या गतीने पाहायला मिळाली. तदनंतर जितेन तरे आला आणि जितेन तरेने मात्र धावफलक हलटा ठेवण्याचं काम जरूर केलं गेलंय. बिनिंगच्या पहिल्या बॉलवर षटकार, स्वीप करण्याचा प्रयत्न इंटू द गॅप मध्ये. चेंडू चालाय सरळ सीमारेषा पार. चाफेवाडी चषक चौकारांकरिता. अगदी जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळालंय. जितेन तरेच्या माध्यमातून आपण पाहताय चौफेर फलंदाजी करण्यामध्ये माहीर हा फलंदाज आणि स्कोर कार्ड दाबात 15, एक गडी बाद. बिनिंगच्या पहिल्या बॉलवर षटकार, तदनंतर दुसऱ्या चेंडूवर हा चौकार परिपूर्ण केला गेलाय. हल्ले चढवले जात आहेत आणि पॉवर प्लेचं षटक आहे. इथून क्षेत्ररक्षणामध्ये बंधन आहे त्याचाच फायदा उठवतोय फलंदाज जितेन तरे. फलका धावा आहेत आपण पाहत आहेत अगदी 15, एक गडी बाद. 15 धावा धावफलकावर. चांगल्या लेंथने गोलंदाजी करावी लागेल. ज्याप्रमाणे सुरुवात केली होती डॉक्टर रोहित चांगली गोलंदाजी सुरुवात पाहायला मिळाली. चला संकेत आपण या ओम 11 संघाचा संकेत आपण या मॅन ऑफ द मॅच टी शर्ट्स आपण इकडनं कलेक्ट करायचा आहे. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय सीमारेषा पार चौकारांकरिता. चला संकेत आपण या मॅन ऑफ द मॅच जर्सी आपण कलेक्ट करायची आहे. पहिल्या मॅच मध्ये काही जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली होती आणि संकेत ठरला होता मॅन ऑफ द मॅच. अगदी कलरफुल टी शर्ट्स आपण पाहत आहेत मॅन ऑफ द मॅच. पहिले 3 बॉलवर अगदी 14 धावा वसूल केल्या गेल्यात. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाला. जितेन तरे ऑन फायर. हर्ष पाटील आमच्या समोर जॉईन होतात. कालच्या दिवसामध्ये काही जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली, चांगली बॅटिंग पाहायला मिळाली होती. एक अपकमिंग क्रिकेटर चापेवाडीचं भविष्य आपण पाहत आहेत. मिड ऑफ मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. पहिला निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय या षटकामध्ये. पहिल्या 3 बॉलवर 14 धावा आल्या होत्या. अशी जी भोईर सरांना विनंती असेल आपल्या शुभ असते आपण मॅन ऑफ द मॅच ची जर्सी देणार आहोत संकेत. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ निघून चाललाय अगदी लॉंग लेग क्षेत्रामध्ये सीमारेषा पार चौकारांकरिता. काही जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळालाय. जितेन तरे ऑन फायर. स्कोर कार्डवर धावा आहेत आमचे स्कोरर दर्शवतील 23 रन्स 23 धावा. 23 रन 23 धावा धावफलकावर. चांगली बॅटिंग पाहायला मिळालंय ते जितेन तरेच्या बॅट मधनं. अप्रतिम. विनीतवर हल्ले चढवले जात आहेत. पुढील बॉल पुन्हा एकदा यावेळेस सफल झाला होता. अगदी बॅटच्या रडावर चेंडू आला नाहीये. सिंगल परिपूर्ण केली जात आहे. लेग बायचे संकेत पंच दर्शवत आहेत. धावफलका धाबा 24 या अंकावर. 2 षटकाची समाप्ती. 12च्या सरासरी धावफलका धाबा आहेत 24, एक गडी बाद. मॅन ऑफ द मॅच दिली जाते एकंदर आपण पाहत आहेत. आशिषजी बोई सरांच्या शुभ असते. कलरफुल टी शर्ट्स आपण पाहत आहेत. संकेत ठरला होता मॅन ऑफ द मॅच ओम 11 जलसार. पहिल्या मॅच मध्ये अगदी विजयी पताका रोवला गेलाय त्यांच्या माध्यमातून. 2 षटकाची समाप्ती आली. स्कोर कार्ड धावा 24, एक गडी बाद. खूप सिस्टमॅटिक मॅनेजमेंट आपण पाहत आहेत. संपूर्ण आमची टीम अक्षयजी पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम. चोवीस धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 ला अगदी सुरुवात होईल. पुन्हा एकदा डॉक्टर रोहित गोलंदाजी मार्कवर येत आहेत. ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं. अप्रतिमरित्या सुरुवात पाहायला मिळाली. 5 धावा खर्च केल्या होत्या. एक महत्वाचा विकेट्स. यावेळेस स्लोवर 1 फसवा चेंडू पाहायला मिळालाय. अगदी लालच दिलं होतं. डॉट बॉल आलाय. चांगल्या लाईन त्यात लेंथने गोलंदाजी पाहायला मिळाल्या आजच्या दिवसामध्ये. रोहित आपण बघताय डॉक्टर रोहित
अप्रतिम गोलंदाजी स्कोर कार्ड दाबा 24-24 या अंकावर. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले जातात त्यांचं सहर्ष स्वागत. उलटॉस बॉल अगदी पावलांचा वापर केला गेला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक पुढे सरसावत आहेत. एकदम मैल खराब फेकी पाहायला मिळालाय. एकेरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 25-25 या अंकावर. सागर 11 प्रथमतः क्षेत्ररक्षण करताना आपण पाहताय त्याला 2 हात करतोय कोरे 11 फलंदाजी करताना. सुरुवात थोडीशा धेमागातीने तदनंतर जितेन आला. जितेनने काही जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. अगदी चौकार आणि षटकार पाहायला मिळाला त्यांच्या बॅटमधनं. दुसऱ्या बाजूने आपण पाहतात दुर्बेशला जास्त फलंदाजी मिळाली नाहीये. नऊ फलकात 25-25 या अंकावर. षटक क्रमांक सध्या 3रा मार्गस्थ आपण पाहत आहेत. आज सफा ग्रामीण संघ 8 संघ एकमेकांसमोर. त्यामधला मॅच क्रमांक 2 आपण पाहत आहेत. एका बाजूने भरणेपाडा टीम तर दुसऱ्या बाजूने कोरे. या 2 संघामध्ये ही काटेकी टक्कर आपण पाहत आहेत. पुढील बॉल पुन्हा एकदा यावेळेस चेंडू पडल्यानंतर चांगलं वळण प्राप्त करतोय. डॉट बॉल येतोय. चांगल्या लाईन त्यात नाही ते गोलंदाज आपण पाहत आहेत. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. 3 क्षेत्ररक्षक आपण पाहत आहेत. अगदी आज आपल्याला एक संघ पुढे न्यायचा आहे. कालच्या दिवसात थोड्याशा उशिराने त्यासाठी 2 संघ पुढे येताना आपण पाहिले होते, परंतु आजच्या दिवसामध्ये एक टॉप 5 मध्ये संघ पोहोचवायचा आहे. हो खराब क्षेत्ररक्षण वारंवार पाहायला मिळते भरणेपाडा संघाकडनं. फलकर धावा 2 ने पुढे जाईल 28. आणि या टॉप 5 मधला जो संघ असेल त्याला 2 आयकॉनिक खेळाडू आपण घेऊ शकतात जो फायनल संडे असेल. धावफल का दाबा 28-28 या अंकावर स्कोर कार्ड जाऊन विसावला गेलाय. पुढील बॉल हो चांगल्या लाईन त्यातले गोलंदाजी पाहायला मिळाल्या. प्रतिम गोलंदाजी डॉक्टर रोहितचं कौतुक करावं लागेल. स्कोर कार्ड धावा 28-28. षटक क्रमांक सध्या 3 मार्गस्थ आपण पाहत आहेत. ध्रुवेश एका बाजूने आपण पाहत आहेत तर दुसऱ्या बाजूने जितेन तरे एक विस्फोटक फलंदाज. पुन्हा एकदा स्लोवर वनचा चेंडू त्याला रीड केला गेलाय आणि लॉंग ऑफच्या डोक्यावरनं चाफेवाडी चषक षटकार 6. दुर्बेच्या बॅट मधनं मात्र दमदार शोक पाहायला मिळालाय. स्कोर कार्ड धावा 34 आणि 34 या अंकावर. 34 धावा धावफलकावर. दुर्बेच्या बॅट मधनं हा षटकार पाहायला मिळालाय. रोहितच्या विरोधामध्ये शेवटचा बॉल असेल. 34 आणि 34 धावा धावफलकावर. 60+ जाण्याचा प्रयत्न करावा लागेल कोरे 11 संघाला. चांगली बॅटिंग लाईन आहे कोरे 11 संघाकडे. दमदार सुरुवात. रोहन थोडासा अपयशी ठरला. त्यानंतर जितेन तरेने जबाबदारी घेतली. त्यानंतर दुर्बेच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळाला. एंड ऑफ द 3rd ओव्हर 3 षटकाची समाप्ती. स्कोर कार्ड धावा 34. 1 गडी बाद. सुंदर आयोजन नियोजन स्पर्धा आपण पाहत आहेत. चापेवाडी चषक अगदी परंपरेची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा. अक्षयजी पाटील, प्रणय पाटील, बंटी आपण पाहत आहेत. हर्ष पाटील त्यांची संपूर्ण टीम अगदी चांगली मेहनत या स्पर्धेसाठी जरूर घेतली गेलंय. मैदानाच्या आतमध्ये अगदी पाण्याची सुव्यवस्था विकासजी स्वतः मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. 3 षटकाची समाप्ती झाली. स्कोर कार्ड धावा 34. धरी आलाय गोलंदाजी मार्कवर. इथून चांगल्या लाईन त्यात लाईनने गोलंदाजी करावी लागेल. कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल कारण पहिला धक्का जरूर दिला होता 0 या धावसंख्येत. तदनंतर चांगली पार्टनरशिप बिल्ड केली गेलंय कोरे 11 या संघाकडून. जितेन तरेने विस्फोटक फलंदाजी पाहायला मिळाली. तदनंतर दुर्बेच्या बॅटमध्ये एक षटकार पाहायला मिळालाय. धावफलका धावा 34-34 या अंकावर. 1 गडी बाद. धरी आलाय नवीन गोलंदाज गोल मार्कवर. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी सज्ज होईल. इथून एखादा ब्रेक तू द्यावा लागेल तो भरणेपाडा या टीमला. चला मॅच बॉल येतोय मैदानाच्या आतमध्ये. स्कोर कार्ड धावा 34. 1 धक्का लागलाय. 34 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट. प्रथम बॅटिंग करताना कोरे 11 संघ आपण पाहत आहेत.
टॉस जिंकला होता, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. त्यानंतर कर्णधाराला सांगितलं होतं की आम्हाला प्रथमतः बॅटिंग हवी होती आणि तीच बॅटिंग पाहायला मिळाली. अगदी सुरुवात थोडशा धीम्या गतीने, तदनंतर जितेंद्रने जे विस्फोटक फलंदाजी पाहायला मिळाले. 18 बॉलच्या समाप्तीकडे स्कोर कार्डवर 4थी धावा आहेत. धरी आलाय गोलंदाजी मार्कवर. इथून एखादा ब्रेक थ्रू द्यावा लागेल. यावेळी सफल झाला. सेल टिपण्याची संधी होती. निर्धावच्या स्वरूपात चेंडू पाहायला मिळालाय. ते विकेट किपर थोडेसे दूर होते. धाव फलकार धावा 34. 34 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. प्रथमतः बॅटिंग करताना कोरे 11 संघ सुरुवात दमदार राहिलंय. पुढील बॉल फुलटॉस बॉल. अगदी समोरच्या दिशेने फोर्स करण्याचा प्रयत्न. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. त्यावर सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलंय आणि तिसऱ्या धाबेचा कॉल. पाहता पाहता अगदी 3 धावा वेगाने परिपूर्ण केल्या गेल्यात. तिहेरीच्या मतीनं स्कोर कार्ड जाऊन 37 या अंकावर. हर्ष पाटील आम्हाला दर्शवत आहेत. अगदी सलग 5 दिवस स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये असतील. संपूर्ण डीबीएनची टीम आपण पाहत आहेत. पंचपाण्याला आपण पाहत आहेत. अगदी इथे जी कदम आणि त्यांची संपूर्ण टीम आपण पाहत आहेत. धाव फलकात 37 अंकावर स्कोर कार्ड जाऊन विसावला गेला. षटक क्रमांक 4 ला सुरुवात झालंय आणि पहिल्या बॉलवर डॉट आला होता. दुसऱ्या बॉलवर 3 धावा. पुन्हा एकदा फटका फसला गेलाय. सुंदर सैल परिपूर्ण केला गेलाय. विकेट क्रमांक 2 दुर्वेशला परतावा लागेल. 37 या धावसंख्येवर दुसरा धक्का लागतोय. गॉन. आणखीन एक हार्ड हिटर फलंदाज कौशल गावड मैदानच्या आतमध्ये दाखल होतोय. धाव फलका धावा 37. 2 धक्के लागल्यात कोरे 11 या संघाला. षटक क्रमांक 4 सध्या आपण मार्गस्थ पाहत आहेत. दुसरा ब्रेक तो धैर्यच्या माध्यमातून दिला गेलाय. सुंदर सेल परिपूर्ण केला गेलाय. धाव फलका धावा 37. 2 धक्के लागल्यात कोरे 11 या संघाला. 37 लॉस ऑफ 2 विकेट्स. प्रथम बॅटिंग करताना कोरे 11 संघ आपण पाहत आहेत. कमीत कमी धावेमध्ये रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला. तर इथून 60 प्लस करण्याचा प्रयत्न करावा लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. अजूनही मैदानच्या आत म्हणजे जितेंद्र सारखा फलंदाज अगदी 4 ते 5 चौकार त्यांच्या बॅटमधनं पाहायला मिळाल्यात आणि एक षटकार परिपूर्ण केला गेलाय. चांगली बॅटिंग पाहायला मिळालाय. कौशल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धाव फलका धावा 37 या अंकावर. पुढील बॉल फुल टॉस बॉल. पहिल्या बॉलवर आल्या दमदार स्ट्रोक पाहायला मिळालाय. चाफेवाडी चषक षटकार. फुल टॉस बॉल होता त्याच्यावर खरपूस समाचार घेतला गेलाय आणि या 6 धावांशी अगदी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 43 रन 43 या अंकावर. अगदी गुड शॉटचे चेंडू आपण पाहत आहेत. या स्पर्धेसाठी सातत्याने यूज केले जात आहेत. धाव फलका धावा 43. 2 गडी बाद. रोहित काहीतरी कान मंत्र जरूर देत आहेत. धरी आपण पाहत आहेत गोलंदाजी मार्कवर. हा फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉलवर अगदी फुल टोल वसूल केला गेलाय. कौशलच्या माध्यमातून हा षटकार परिपूर्ण केला गेला. धाव फलका धावा 43. 2 गडी बाद. षटक क्रमांक सध्या 4 मार्गस्थ आहे. अजून येणारे 2 बॉल असतील. 43 रन स्कोर बोर्डवर आहेत. पुढचा बॉल. हो यावेळेस अगदी यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. आता शेवटचा बॉल असेल. षटक क्रमांक 4 आपण पाहत आहेत. धाव फलका धावा 43. शेवटचा बॉल. उर्वरित 13 बॉलचा खेळ शिल्लक असेल. कौशल एक हार्ड हिटर फलंदाज. मागचा चेंडू डॉट पाहायला मिळालाय. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा वाईट यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळालाय. षटक क्रमांक 4 ची झाला योग्यरित्या समाप्ती. स्कोर कार्ड धावा आहेत. प्रथम बॅटिंग करताना कोरे 11 संघ 43 धावा 2 गडी बाद. येणारे अजूनही 12 चेंडू आहेत आणि 12 मध्ये इथून किती धावा परिपूर्ण केल्या जातील. मॅच बॉल मैदानच्या आतमध्ये येतोय. धाव फलका धावा 43. 2 धक्के लागल्यात कोरे 11 या संघाला. डीबीएनची संपूर्ण टीम आपण पाहत आहेत. अगदी नारंगीच्या मैदानापासून प्रवास तर वानखडे स्टेडियम पर्यंत त्यांचा प्रवास राहिला. अगदी खूप मेहनत आणि परिश्रम या संपूर्ण टीमने घेतलाय.
प्रवीणजी पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम आपण पाहत आहेत आणि सातत्यानं चाफेवडी चषकामध्ये त्यांना आमंत्रित केलं जात आहे. चांगली क्लिअरिटी आपण पाहत आहेत. अगदी प्रत्येक चेंडू मागे अपडेट्स चांगल्या प्रकारे पाहत आहेत आपण. गोलंदाज मार्कवर आलाय गोलंदाज. ऋतिक आले गोलंदाज मार्कवर. षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी सज्ज झालाय. येणारे 12 चेंडू आहेत. इथून कमीत कमी धाबा खर्च करावे लागतील आणि जास्तीत जास्त धाबा उभ्या कराव्या लागतील बॅटिंग करणाऱ्या टीमला. पहिला बॉल अगदी दिशाहीन चेंडू यावेळेस पंच दोन्ही हात समांतर करतायत. व्हाईट बॉलचा इशारा आहे तर महेंद्र भोईर सर आपण पाहतायत. 1+1 2 धाबा ऍड केल्या जातील. स्कोर कार्ड धाबा 45 45 या अंकावर. चांगल्या लाईन त्यात लेंथने गोलंदाजी करावी लागेल. सातत्यानं डॉक्टर रोहित काहीतरी कान मंत्र देत असतात परंतु चांगल्या लाईन त्यात लेंथने गोलंदाजी करावी लागेल. 45 45 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 5 अगदी मार्गस्थ झालाय. स्लोवर वनचा चेंडू आणि इथून दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळालाय. कौशलच्या बॅटमध्ये येणारा दुसरा दमदार स्ट्रोक 6. 51 51 धावा धावफलकावर. सुरुवात थोड्याशा धीम्या गतीने त्यानंतर जितेंद्र तरे आला. त्याने मात्र चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. आता कौशलच्या बॅटमध्ये मात्र दमदार स्ट्रोक पाहायला मिळत आहेत. धावफलका धावा 51 51 धावा फलकावर. पहिला बॉल अगदी अवांतरच्या स्वरूपात. तदनंतर पहिल्या बॉलवर षटकार परिपूर्ण केला गेला. पुन्हा एकदा यावेळेस लोअर फुलटा चेंडू होता. तिथे क्षेत्ररक्षक आहेत एकदम मैल. एकेरीने स्कोर कार्ड संपला 52 रन 52 अंकावर. विस्फोटक जोडी मैदानच्या आतमध्ये आपण पाहत आहेत. 52 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 5 सध्या मार्गस्थ झालाय. 2 बॉलची अगदी समाप्ती झालाय. जितेंद्र तरे काही जबरदस्त बॅटिंग केली. अगदी शून्यावर पहिला गडी धक्का लागला होता. यावेळेस सफल झाला. जागा बनवलाय परंतु फटका फसला गेलाय. क्षेत्ररक्षक झेल खाली. सुंदर झेल परिपूर्ण केला गेलाय. जितेंद्र तरेच्या खेळाला पूर्णविराम लागताना तिसरा धक्का गॉन. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. जितेंद्र आपण उल्लेख केला तर जितेंद्रने आतापर्यंत धावा किती जमवल्या? 13 बॉल मध्ये 27 योगदान राहिलं. अगदी चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. मिनेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. मिनेश धनू हा एक हार्ड हिटर फलंदाज आपण पाहत आहेत कोरे 11 संघाकडून. जितेंद्र तरेनं काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. 13 बॉल मध्ये 27 झंझावत. तदनंतर एका बाजूने कौशल गाबडच्या बॅटमधून 2 षटकार पाहायला मिळाल्यात. धावफलका धावा आहेत 52 रन्स. तिसरा धक्का लागलाय कोरे 11 या संघाला. पहिली सफलता मिळाली अगदी गोलंदाजाला. धावफलका धावा आहेत आपण पाहतात 52 रन्स. मिनेश धनू नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. षटक क्रमांक 5 सध्या मार्गस्थ आहे. 6 षटकांचे सामने आपण पाहतात. ही खासियत राहिले चाफेवडी चषकाची. पहिल्या बॉलवर पूल केला गेलाय. सक्सेसफुल वंडरफुल अँड ब्युटिफुल स्ट्रोक मिनेशच्या बॅटमध्ये येतोय. दमदार स्ट्रोक 6 धावांकरिता. 58 रन्स 58 धावा या फलकावर आपण पाहत आहेत. आल्याला मोठा फटका पाहायला मिळालाय मिनेशच्या बॅटमधून. 58 धावा फलकावर. जणू काही डगआउट सेट होऊन आलाय की काय हा बॅट्समन आपण पाहतायत. पहिल्या बॉलवर अगदी पुलचा फटका पाहायला मिळालाय. 58 रन्स लॉस ऑफ 3 विकेट. उलटॉस बॉल आडव्या बॅटने करण्याचा प्रयत्न. डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे येईल सागर. तद्वर चांगली फेकी पाहायला मिळालाय. सिंगल इथून परिपूर्ण केले गेले आणि धावफलका धावात 59 59 या अंकावर. अगदी 60च्या दिशेने वाटचाल. अजून येणारा एक षटक असेल. 5वं षटक सध्या मार्गस्थ आपण पाहतात. 59 धावा या धावफलकावर. चांगली बॅटिंग पाहायला मिळालंय कोरे 11 या संघाची. 59 लॉस ऑफ 3 विकेट्स. पुढील बॉल समर कौशल. हो 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 यावेळेस मोठा फटका करण्याचा प्रयत्न. एकदम मैल बॅटच्या सहाय्याने एकदा परिपूर्ण केली गेले. स्कोर कार्ड धावात 5 षटकाची समाप्ती. 60 धावा 3 गडी बाद. आता येणारी 6 बॉल आहेत आणि 6 मध्ये इथून किती धावा येतील? शेवटचा अंतिम षटक. पुन्हा एकदा धैर्य येते गोलंदाजी मार्कवर.
अंतिम षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. कमीत कमी धावा खर्च करावा लागतील या षटकामध्ये. हाणामारीचं षटक आपण पाहता, अंतिम षटक. नेक्स्ट मॅच असेल जय हनुमान वाढीव संघ आणि अपील स्मृती एडवण. दोन्ही टीम आले असतील तर आपण अगदी या षटकानंतर टॉस बॉक्स मध्ये जॉईन होतील. पहिला बॉल अगदी गुडघ्यावर बॅलन्स ठेवून करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि पाहता पाहता अगदी 2 धाबा कंप्लीट केल्या गेल्यात. दुहेरीच्या मतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 62 62 अंकावर. 62 धावा धावफलकावर. अंतिम 5 चेंडूचा काही शिल्लक असेल. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली कोरी 11 संघाकडून. जितेन तरे तदनंतर कौशल गावटच्या बॅटमध्ये 2 षटकार परिपूर्ण केले गेलेत. मिनिटच्या बॅटमध्ये एक षटकार. डान्सिंग ट्रॅकवर खेळण्याचा प्रयत्न, अगदी पावलांचा वापर केला होता परंतु वेगवान चेंडू पाहायला मिळालाय. धरीच्या माध्यमातून डॉट बॉल येतोय. आता येणारे उर्वरित 4 बॉल असतील. धावफलका धावात 62 धावा. 62 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. येणारे 4 बॉल. पुन्हा एकदा बॅट चेज लागलंय. तिथे क्षेत्ररक्षक होते एकदा मैल. एकेरी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 63 रन 63 धावा या फलकावर आपण पाहतायत. येणारे 3 बॉल आहेत. 3 मध्ये एखादा हवाई सफर. मिनेश एक कार्ड हिटर फलंदाज. एक षटकार त्यांच्या बॅटमध्ये पाहायला मिळालाय. शेवटचे 3 चेंडू असतील. धावफलका धावा 63 रन 63 धावा धावफलकावर. पुढील बॉल. ओहो, फुल टॉस बॉल होता. फुल टॉस बॉल होता. येथून फलंदाजाला परतावं लागेल. धावपटच्या स्वरूपात चौथा धक्का लागतोय. येणारे 2 बॉल आहेत. चला, नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा. उदय आलाय नवीन फलंदाज. शेवटचे 2 बॉल असतील. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली या षटकामध्ये. अंतिम षटक, चांगली गोलंदाजी. 4 बॉल मध्ये 3 धाबा खर्च केल्यात. शेवटचे 2 बॉल. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक सागर पुढे सरसावेल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. एकच धाव मिळेल. एकच धाव मिळेल. चांगलं षटक राहिलंय. अगदी कौतुक करावं लागेल. 5 बॉल मध्ये 4 धाबा खर्च केल्या गेल्यात. शेवटचा बॉल या इनिंगचा असेल. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम रेडी असतील. टॉस साठी जॉईन होतील. अपील स्मृती एडवण आणि जय हनुमान वाढीव संघ. दोन्ही कॅप्टन अगदी टॉस साठी या. तिथे हार्दिकजी किने आपल्या सोबत जॉईन होतील. शेवटचा बॉल असेल. धावफलका धावा आहेत 64 रन 64 धावा फलकावर. शेवटचा बॉल. लेफ्ट हँड फलंदाज उदय. ड्राईव्ह केला गेलाय ऑन साईडला. एक धाव मिळेल. दुसऱ्या धाब्याचा कॉल नक्कीच पाहायला मिळालाय. आणि पाहता पाहता अगदी 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. स्कोर कार्ड धाब्यात अगदी 6 षटकाच्या समाप्ती अखेर 11च्या सरासरीने 67 धावा धावफलकावर. 67 धावांचं लक्ष असेल विजयाकरिता. चला, दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. जय हनुमान वाढीव टीम आणि दुसऱ्या बाजूने असेल आपण पाहतायत अगदी अपील स्मृती एडवण संघ आपल्या समेत जॉईन होतील टॉस बॉक्स मध्ये. पुन्हा एकदा हार्दिकजी केणी. त्यानंतर दुसऱ्या इनिंग मध्ये पुन्हा एकदा वॉइस ऑफ वाडा अक्षयजी पांडव सर आपल्यासोबत जॉईन होतील कॉमेंटरी बॉक्स मध्ये. सर, टॉस आपण या ठिकाणी करतोय. मी आदरणीय विनंती करतोय आदरणीय उमेशजी गरज सरांना मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ असे टॉस या ठिकाणी केला जाईल.
एका बाजूला अपिल स्मृती एडवान आणि दुसऱ्या बाजूला जय हनुमान वाढीव. नुकताच डिफेंडिंग चॅम्पियन सरतोडीच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाले. चांगला खेळ जय हनुमान वाढीव संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. संदीप दादा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेलकम, आपलं देखील स्वागत असेल. मी या विनंती करतोय जय हनुमान वाढीव टीमच्या कॅप्टनला आपण टॉस करूया. उमेशजी घरत सरांच्या शुभ हस्ते टॉस त्या ठिकाणी केला जाईल. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 3 आपण पाहणार आहोत. जय हनुमान वाढीव आणि दुसऱ्या बाजूला अपिल स्मृती एडवन. अपिल स्मृती एडवन टीमचा कॉल असेल. जल या ठिकाणी कॉल करतील. हेड अँड टेल हा कॉईन आपण पाहतोय. जल कॉल करतील या ठिकाणी. हेड असा कॉल या ठिकाणी केला गेला आहे आणि यस हेड आलाय. मान्यवरांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थान बनवायचं आहे. जल कसं वाटलं या स्पर्धेमध्ये येऊन? खूप छान वाटलं. एक युवा कर्णधार आहे. मागील प्रवास कसा राहिला आतापर्यंत टीमच्या माध्यमातून? हे खास नाही राहिलं एवढं, पण टॉस जिंकला काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षण करत असताना समोरच्या टीमला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 60 ते 55 पर्यंत. येस, ऑल द बेस्ट. विकी, तुम्ही जर टॉस जिंकला असेल तुमचा निर्णय काय असा? आमचं पण क्षेत्ररक्षण असतं. आता मनाविरुद्ध निर्णय लागला. माइंडमध्ये काय टोटल असणार आहे? 40 ते 70 पर्यंत जायचा प्रयत्न करू. ऑल द बेस्ट. बोथ टीम्स टॉस तरीकेने जिंकला अपिल स्मृती एडवन टीमने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. जाऊयात आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे आपल्यासोबत जोडले जातील अक्षयजी पांडव सर. एक वाडा परिसरामधील गोड आवाज आणि व्हॉइस ऑफ वाडा अर्थातच अक्षय पांडव सर या ठिकाणी जोडले जातील. ऑडिओ कॉम्बॉक्स, थँक्यू सो मच. धन्यवाद. मॅचकडे जाऊया. एक रोमहर्षक उत्कंठावर्धक असा मुकाबला तो आपल्याला भेटायला इथे आपल्या भेटीला आला. आणि या मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर दोन संघ जे मैदानाच्या आतमध्ये सध्या खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूने टीम कोरे आणि त्यांच्या विरोधात सागर 11 भरणेपाडा हा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. पूर्वार्धामध्ये जर आपण पाहिली तर फलंदाजी करत असताना कोरे संघानं 66 धावा या राफलकावर जोडल्या. 4 विकेटच्या पतनानंतर 67 धावसंख्येचं लक्ष ते सागर 11च्या समोर ठेवलंय. भरणेपाडाचा संघ जो ध्रुवेश निजाई यांनी जर विकेटची हॅट्रिक घेतली तर रोहित चौधरी यांच्याकडनं ध्रुवेश करता 500 रुपयाचे कॅश प्राईज आहे. मॅचला सुरुवात होते. 67 धावसंख्येचं लक्ष आहे. 2 बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. विनीत आणि साथीनं प्रतिसाद असे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. विनीत आणि प्रतिसाद जे मैदानाच्या आतमध्ये आलेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर रोहन जो पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर सज्ज होते. दोन्ही संघांना लक्ष शुभेच्छा आहेत. पहिला बॉल घेऊन गोलंदाज सज्ज. पहिला बॉल जोरकस मारण्याचा प्रयत्न तिथे शॉर्ट स्क्वेअर लेग आहे. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं एक सिंगल जी धाफलकावर जोडली गेली. धाफलकाचा श्रीगणेशा झालाय. पहिली एक धाव धाफलकावर जोडली गेली. उत्तरार्धाचा खेळ तो सुरू झालाय आणि 67 धावा या मैदानावर खूप मोठी टोटल आहे असं म्हणता येणार नाही. मात्र लढण्याजोगं बळ आहे. ज्याबरोबर गोलंदाज लढू शकतात, संघर्ष करू शकतात, फाईट करू शकतात, तेही टोटल आहे. कोरे संघाच्या गोलंदाजांना इथे लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल. अचूक टप्प्यावरचा भेदक मारा ज्याला आपण म्हणतो ना तो करावा लागेल. तिखट गोलंदाजी ती सातत्यपूर्ण अद्यावत करावी लागेल. 2 षटका अशी आली पाहिजे ज्यामध्ये विकेट्स येतील, धावा कमी येतील, तर या मॅचमध्ये त्यांना निश्चित जागा निर्माण करता येईल. क्रिकेटचा खेळ आहे जिथे प्रत्येक वेळी तुम्हाला हवं तसंच होतं असं नाही. मात्र जे तुमच्या विरोधात आहे ना ते तुमच्या बाजूने करण्याची ताकद तुमच्यामध्ये असली पाहिजे. यावेळेस मात्र हा बॉल त्याला लॉंगॉनवरनं उडवलाय. क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहतील आणि प्रेक्षक या फटक्याचा मनमुराद आनंद लुटतील. बॉल लॉंगॉन बाहेर, षटकार. अप्रतिम फटका तिथे आपल्याला पाहायला मिळाला. थोडासा पुढे टाकण्याचा प्रयत्न होता आणि तो अगदी बॅटच्या पट्ट्यात आला, रडार मध्ये आला, त्यावर षटकार खेचलाय. अगेन एकदा पुन्हा एकदा बॉलला लॉंगॉन मध्ये उडवलंय. बॉल सीमा रेषा पार. बॅक टू बॅक दुसरा गगनचुंबी प्रहार, षटकार 6. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक घेतला होता आणि लॉंग ऑन मधनं चेंडू सीमारेषेचे सैर करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार जे सातत्यपूर्ण येत आहेत आणि या षटकारांमुळे मॅच ती लवकर आपल्या कब्जामध्ये करण्याचा इरादा तो बॅटरचा स्पष्ट आपल्याला पाहायला मिळतोय.
अगदी सुसज्ज असं आयोजन नियोजन आपल्याला श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी यांचं इथे पाहायला मिळते. चाफेवाडी चषक 2026 ला आपण एन्जॉय करतोय. दुसरा दिवस आहे. यावेळेस मात्र लॉंग ऑफ खाली केलाय, मग तिथनं मारतो आणि यावेळेस लॉंग ऑफ बाहेर बॉल सीमा पार षटकार. बॅक टू बॅक तिसरा गगनचुंबी प्रहार 6. याआधी लॉंग ऑन मधनं 2 षटकार खेळले, मात्र यावेळेस जर आपण पाहिलं तर लॉंग ऑफचं क्षेत्र ते खाली पाहिलं आणि खाली क्षेत्रातनं हा दमदार हिट तो बॅटरच्या माध्यमातून खेळला गेला. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या 19. पहिल्या षटकात अगदी गोलंदाजानं धावसंख्येची लयलूट केली आहे. या सामन्यामध्ये तुम्हाला वाचायचं आहे, तुमच्याकरता जागा निर्माण करायची आहे, तर मग कमीत कमी धावसंख्येच्या षटकाची गरज आहे आणि तिथे या पद्धतीची उधळपट्टी केली तर मग बँक बॅलन्स तो तुमचा लवकर संपून जाईल आणि विपक्षी टीम जी लवकर विजयावर शिक्कामोर्तब करेल. पुन्हा एकदा बॉलला उडवलाय सलग 4था. तिथे अगदी जो छोटा मुलगा आहे काहीतरी वेगळा प्रयत्न होता. कंपाऊंडच्या अगदी वरती तारेवर होता तो आणि तिथे कॅच करण्याचा प्रयत्न त्याने केलाय. रिप्लेमध्ये ते कॅप्चर झालं असेल तर तुम्हाला नक्की पाहायला मिळेल. बघा तिथे शेवटच्या क्षणी कंपाऊंडचा जो पोल आहे त्या पोलवर तो बसला होता आणि तिथे त्याने कॅच करण्याचा प्रयत्न केला. लहान मुलं काय करतील ते सांगता येत नाही. चांगला चेंडू यावेळेस आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा खाल्यानंतर टर्न झाला, बाहेरच्या बाजूने निघाला, विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक डॉट बॉल तो तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धावच्या स्वरूपानं चेंडू आलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ 25 धावा विदाऊट लॉस. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना टीम सागर 11 भरणेपाडा अगदी भरून पावलं असं म्हणावं लागेल. पहिल्याच ओव्हरमध्ये खूप चांगली बॅटिंग त्यांनी केली आहे. अप्रतिम खेळ मैदानाच्या आतनं साकारलाय. 67 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि आता आव्हानाला सोपं केलंय कारण इथनं 42 धावसंख्येची गरज आहे. येणारे 30 चेंडू तुमच्याकडे शिल्लक आहेत. गार हिरवीगार अशी झाडं आपल्याला मैदानाच्या गोल पाहायला मिळत आहेत. त्या सावलीचा आस्वाद घेत प्रेक्षक या स्पर्धेला एन्जॉय करतायत. मैदानाच्या मागे जर आपण पाहिलं तर अगदी डोंगर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि डोंगराच्या कुशीत हे मैदान वसवलं गेलंय. बिझी मैदान आहे. खूप चांगल्या स्पर्धा या मैदानावर आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतात. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज मिनेश जो ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करण्याकरता आलाय. समोर डावकुऱ्या हातानं फलंदाजी करण्याकरता फलंदाज विनीत ज्याने एक सिंगल घेतली होती पहिल्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर आणि त्यानंतर विध्वंसक अंदाज तो पाहायला मिळाला. तर यावेळेस इनफिल्डच्या वरनं खेळलाय. लॉंग ऑफ आहे आपल्या जागेवर. जोपर्यंत बॉलला उचलला एक सिंगल ती पुन्हा एकदा घेतली, स्ट्राईक रोटेट केली. एकेरीच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ झाली आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 26 वर. प्रतिसाद जो स्ट्रायकर एंडकडे आणि चांगला प्रतिसाद दिलाय त्यानं आतापर्यंत फलंदाजीच्या माध्यमातून. टीम ला स्ट्रॉंग झोन मध्ये घेऊन जातोय. ड्रायव्हिंग सीटवर टीमला विराजमान केलंय कारण टीम ड्रायव्हिंग सीटवर असणं विजयाकरता खूप गरजेचं असतं. आणि उत्तरार्धाच्या खेळात पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 25 घेतल्या. 4 गगनचुंबी स्ट्रोक ते आपल्याला त्याच्याकडनं पाहायला मिळाले. चेंडूनं सातत्यानं सीमारेषेची सफर ती केली आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र बॉलला फोर्स केलाय, समोर खेळलाय. पहिल्या टप्प्याखेरीज बॉल चाललाय सीमारेषा पार. अगदी लाजवाब फलंदाजीचं प्रदर्शन ते मैदानाच्या आतनं सुरू आहे. प्रत्येक चेंडू ज्यावर आक्रमण करताना सीमारेषेच्या बाहेर घेऊन जाण्याचा मनसुबा इथे प्रतिसाद कडनं आपल्याला पाहायला मिळतो आणि प्रतिसादला चांगला प्रतिसाद फलंदाजीचा मैदानाच्या आतनं आपल्याला पाहायला मिळतोय. या 4च्या मदतीनं धावसंख्या वाढताना जाऊन पोहोचते 30. पुढचा बॉल यावेळेस बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला. शॉर्ट फाईन लेग मध्ये गेलाय. तिथे क्षेत्ररक्षक अगदी शिथाफीचं क्षेत्ररक्षण करत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. एक निर्धाव चेंडू तो तिथे येतोय. या डॉट बॉल बरोबर एकंदर 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि त्यानंतर धावफलकावर 30 धावा. विजयाकरता अजूनही जर आपण पाहिलं तर 37 बनवायचे आहेत. दुसरं षटक ते प्रगतीपथावर आहे. पुढचा बॉल यावेळेस प्रतिसादनं बॉलला उडवलंय आणि क्षेत्ररक्षकाला प्रेक्षक बनवलंय. त्याच्या मस्तकावर दिली आहे बॉलनं दस्तक आणि निघून गेलाय सरळ सीमारेषा पार. षटकार. इथे आलाय चाफेवाडी चषकचा दमदार हिट 6.
षटकार आला. या षटकाराच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 36 आहे आकड्यावर. प्रत्येक बॉलवर आक्रमकता हीच भूमिका इथे प्रतिसादनं बजावली आणि त्याची ही भूमिका आत्तापर्यंत कामी आली आहे. संघ सहकारी उत्साही आहेत, टाळ्या वाजवतायत, प्रतिसादला चांगला प्रतिसाद देत आहेत. यावेळेस मात्र हा बॉल त्याला उंची जास्त मिळाली आहे, लांबी कमी, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. प्रतिसाद तो बाद झालाय, मात्र बाद होण्यापूर्वी त्याला जी कामगिरी साध्य करायची होती, एक चांगला स्टार्ट तो आपल्या टीमला मिळवून द्यायचा होता आणि सागर 11 या टीमला अगदी खूप चांगला स्टार्ट इथे प्रतिसादनं मिळवून दिलाय आणि तो माघारी परतलाय. विकेटचं पतन जरी झालं असलं तरी संघ सहकारी टाळ्या वाजवून निश्चित त्याचं स्वागत करतील. एवढा दर्जेदार आणि चांगला खेळ तो मैदानाच्या आतनं आपल्याला प्रतिसादचा पाहायला मिळाला. विकेटचं पतन होतंय, खेळाडू बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता सागर 11 या नावानं हा संघ आहे आणि सध्या सागर नावाचे बॅटर ते आपण मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता जात असताना पाहत आहे. गोलंदाजच्या ट्रॅकवर गोलंदाज मिनेश आतापर्यंत चांगली कामगिरी राहिली. 11 रन्स आले ती ओव्हरमध्ये 5 बॉलमध्ये आणि ज्या फलंदाजानं या धावा बनवलं त्या फलंदाजाला त्यानं माघारी परतवलं. यावेळेस बॉलला दिली या दिशा, मिड विकेटचं क्षेत्र खाली आहे. जोपर्यंत कॉर्नरचा क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला त्यानं बॉलला उचलून रिटर्न केलं. तद्वार 2 धावा त्या पळून पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलक 38 धावा, 2 ओव्हरचा खेळ तो समाप्ती. एकेरीस 38 रन्स या धावफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही 4 ओव्हरचा खेळ तो बाकी आणि या 4 ओव्हरमध्ये विजयाकरता 29 या धावसंख्येची गरज आहे. फलंदाजांकरता खूप सोपं केलंय काम. ज्या पद्धतीनं सुरुवात मिळवून दिली प्रतिसाद या बॅटरनं, त्याच्या बॅटमधनं जर आपण पाहिलं तर तब्बल 5 षटकार आणि 1 चौकार ते आपल्याला पाहायला मिळाले. सलग 4 षटकार त्यानं खेळले. 34 धावसंख्येची एक फास्टेस्ट इनिंग ती आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली इथे. अगदी रखरखत होऊ नये. आमच्या पंचांची भूमिका तीही खूप महत्त्वाची आहे, कारण प्रत्येक पंचांनी आपली भूमिका योग्यतेने बजावली. या रखरखत्या उन्हात अंपायरिंग करणं तेवढं सोपं नाही आहे आणि क्रिकेटच्या मैदानातलं सर्वात कठीण काम जर काय असेल तर ती पंचांची भूमिका बजावणं. कारण खेळाडूंचा रोष उडावल्यानंतरही स्वतःवर संयम ठेवणं, स्वतःला शांत ठेवणं आणि खरेपणा जपणं जे मैदानाच्या आतमध्ये करतात त्यांना पंच म्हणतात आणि ते पंच सध्या खूप चांगली कामगिरी करतात. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल त्याला उंची तर खूप मिळाली आहे, लांबी तेवढीशी नाही आहे. क्षेत्ररक्षक बॉलला जज करतोय, तिथे झेल सुटलाय, जीवनदान मिळालंय. जीवनदानाबरोबर जर आपण पाहिलं तर 2 धावा त्या पळून पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 40 धावा, अजूनही 27 बनवायचे आहेत. तुमच्याकडे बॉल जर आपण पाहिलं तर अजूनही 23 बॉल आहेत. म्हणजे इत्मिनानमध्ये बॅटिंग करण्याची संधी इथे बॅटरला जरूर आहे. एखाद दुसरा बॉल जर बॅटच्या पट्ट्यातनं जरी निसटलं तरी तेवढंसं प्रेशर नसेल. सध्या प्रेशरमध्ये जर कोणी आहे तर तो फिल्डिंग करणारा संघ आहे. चांगला बॉल आहे इथे. हेडशॉट, दुखापत झाली आहे का चेक करा. पाणी घेऊन जा, पाणी घेऊन जा, लवकर पाणी घेऊन जा. थोडं त्याला शांत बसवा, मांडी घालून बसू द्या, खाली मांडी घालून बसू द्या. मांडी घालून बसून घ्या, आरामात बसून घ्या. तिथे सावली होईल असं बघा, कारण बॉल लागलाय त्याला. हॅलो, कम्फर्टेबल असेल बॅटर तरच बॅटिंग करू दे, अन्यथा बाहेर घेऊन या. दुसरे बॅटर पाठवा त्याच्या जागी मैदानाच्या आतमध्ये. मित्रांनो, सेफ खेळणं खूप गरजेचं आहे क्रिकेटच्या मैदानात. यावेळेस जर आपण पाहिलं तर बॉल डिरेक्टली जाऊन डोक्याला लागला. बॅटर सेफ आहे ना एकदम ठीकठाक. हा ओके असेल तर बॅटिंग करा, अन्यथा खूप जास्त रिस्क ती घेऊ नका.
2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 40 धावा. कुणाल जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे ओव्हर नंबर 3 मध्ये आलाय, वेगानं गोलंदाजी करतोय आणि इथे एक बॉल देहेष्टीवर जाऊन आदळला. पुढचा बॉल चांगला चेंडू आहे, ऑफ स्टंपवर पडला आणि सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू तो तिथे आपल्याला पाहायला मिळालाय. अक्षरशः खडबडून जागा केलंय बॅटरला असं म्हणावं लागेल. त्यानंतर तिथे गोलंदाज कुणाल तो आपलं वर्चस्व प्रस्थापित करतोय आणि गरज आहे या मॅचमध्ये त्याला आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याची, योग्य टप्प्यावरची गोलंदाजी करण्याची. यावेळेस मात्र हा बॉल त्याला उंची मिळाली, निर्धाव स्थळी पडेल कारण अगदी वा काय कॅच घेतलाय, दर्जेदार. असं वाटलंच नव्हतं हा झेल होईल कारण बॉल जर आपण पाहिलं तर मिडॉनच्या जवळ होता. क्षेत्ररक्षण जो आलाय तो काऊ कॉर्नर आणि लॉंगॉनच्या मध्यावर होता. खूप दूरचं अंतर येते आणि तेवढं अंतर त्यानं वेगानं धावून कंप्लीट करत असताना हा दर्जेदार झेल कंप्लीट केलाय. विकेट मिळवली, माघारी परतवलंय बॅटरला. फलंदाज बाद. नवीन बॅटर धैर्य जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता जातोय आणि धैर्याला अगदी धैर्यानं फलंदाजी ती मैदानात करावं लागेल कारण खूप चांगलं प्लॅटफॉर्म सुरुवातीला जर आपण पाहिलं तर ते सेट केलं होतं. खूप चांगली बॅटिंग आपल्याला तिथे पाहायला मिळाली होती. प्रतिसाद जो आपण जर पाहिलं तर वन डाऊन ओपन करण्याकरता मैदानामध्ये आला होता आणि त्यानंतर त्यानं अगदी विध्वंसकडे विस्फोटक खेळ तो मैदानाच्या आतमध्ये दाखवलाय. त्यामुळे जे फलंदाज मैदानामध्ये येत आहेत ना ते तेवढेशे प्रेशरमध्ये नाही आहेत. जरी विकेट गेलं तरी फारसा प्रभाव या डावावर पडतोय असं वाटत नाहीये. मात्र येणारा काळ तो गोलंदाजांना आपला करावा लागेल. चांगल्या टप्प्यावरची हाताळणी करताना फलंदाजांना बंदिस्त ठेवताना या मॅचमध्ये आता जागा निर्माण करावी लागेल. सध्या जागा नाही आहे. 80-20 अशी मॅच आहे जिला तुम्हाला 100% स्वतःकडे खेचावं लागेल. यावेळेस इनफिल्डच्या वरनं दमदार स्ट्रोक, खाली क्षेत्रामधनं बॉल चाललाय, स्वीपर कव्हर मधनं पहिल्या टप्प्याखेरीज सीमा रेषा पार, चौकारामध्ये परावर्तित झालाय. इथे रन्स मिळतील 4. चांगला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळाला. ऑफस्टंपच्या बाहेर जागा होती, त्या जागेचा वापर करताना तिथे हा बॉल पॉइंटच्या डोक्यावरनं खेळताना सीमारेषेच्या पलीकडे नेला, चौकारामध्ये परावर्तित केला. या 4च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकंदर 44 धावा. अजूनही 23 धावा ज्या विजयाकरता बनवायच्या आहेत. तुमच्याकडे 19 चेंडू ते शिल्लक आहेत, 19 बॉल आणि 23 धावसंख्येची गरज. नेक्स्ट मॅच एक बिग फाईट ते आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूने जय हनुमान वाडीव आणि त्यांच्या विरोधात जर आपण पाहिलं तर अपील स्मृती एडवन या 2 टीम मध्ये आपल्याला नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. इथे मात्र ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल त्याची छेडखाणी करण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टंपच्या बाहेर थोडासा सफल होताना फटका करण्याचा प्रयत्न तो असफल राहिलाय. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. येणारे बॉल शिल्लक आहेत इथनं 12 आणि या 12 बॉल मध्ये विजयाकरता रन्स बनवायचे आहेत तुम्हाला. 23 रन्स 18 माफ करा 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 18 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज आहे कारण 3 ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये 25 झाल्या होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 13, तिसऱ्या ओव्हरमध्ये मात्र कमबॅक झालं इथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम अर्थात कोरे 11चं, ज्यांनी तिसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्यात. एक महत्त्वपूर्ण विकेट मिळवली. मिनेश त्याला जर आपण पाहिलं तर त्यानंही चांगली गोलंदाजी केली होती, त्यानंही एक विकेट मिळवली होती. मात्र पहिल्या ओव्हरमध्ये रोहन तो खूप जास्त खर्चिक राहिला. त्यानं तब्बल 25 धावा खर्च केल्या. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता विकास आलाय. टीमचा विकास त्याला करण्याची गरज आहे. 23ची गरज आहे. येणारे 18 बॉल 23 धावसंख्येची गरज आहे. विकास गोलंदाजीच्या ट्रॅकवर समोर स्ट्रायकर एंड कडनं जर आपण पाहिलं तर फलंदाजी करत असताना फलंदाज सागर यावेळेस मात्र हा बॉल त्याला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा इरादा तर होता. मात्र बॅटमध्ये मिडल नाहीये, वरच्या बाजूला लागला. एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झालाय. सिंगल जरी इथनं घेत राहिला, मॅच जर ऑन ठेवली तर ही मॅच लवकर कब्जामध्ये करता येईल. मात्र टेनिस बॉल क्रिकेट असं क्रिकेट आहे ना जिथे सिंगल डबल पेक्षा षटकारांचा विचार तो जास्तीत जास्त केला जातो आणि त्यामुळे कधी कधी सोप्या वाटणाऱ्या मॅच त्या कठीण होऊन जातात.
चांगला बॉल आत आला, टप्पा खाल्यानंतर बॅटची हलकीशी कडा घेतली आणि विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. विकेटचं पतन झालंय, माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेट्स या मॅच मधल्या सर्वात महत्वाचा भाग आहे. या मॅच मध्ये जर कोरे 11 या संघाला जागा निर्माण करायची आहे तर मग विकेट्स घ्याव्या लागतील, नियमित अंतराळावर धक्के द्यावे लागतील, धावसंख्येला रोखून धरावं लागेल, एक एक रन करता मोहताज करावं लागेल. आणि ते काम सध्या गोलंदाज मागच्या 7 बॉलपासून करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण मागच्या 7 बॉलचा विचार केला तर त्यामध्ये 6 धावा आल्यात आणि 2 विकेट सुद्धा संपादित झाल्यात. 2 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला आतापर्यंत कंप्लीट झालाय. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी. या नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशाल जो बॅटिंग करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया विशाल तो कशा पद्धतीने फलंदाजी करतोय विकासच्या विरोधात. गोलंदाजीच्या ट्रॅकवर विकास आहे, आतापर्यंत रोखलंय. आपल्या गोलंदाजीच्या बेड्या फलंदाजीच्या पायामध्ये त्यांना अडकवल्यात, त्या आणखी घट्ट कराव्या लागतील. यावेळेस ती बंधनं तोडली आहेत, ती झुगारली आहेत आणि बॉलला फेकलंय फ्रंट ऑफ द स्क्वेअर आणि मिड विकेटच्या मध्यावरनं सीमा रेषेच्या बाहेर षटकार. चांगला फटका, चांगला स्ट्रोक, प्रेशर रिलीज करणारा स्ट्रोक. आता येणारे बॉल शिल्लक आहेत इथनं 15 बॉल 16ची गरज आहे. येणारे 15 चेंडू शिल्लक आहेत आणि 16 धावसंख्येची गरज आहे. 15-16चं समीकरण ते जुळवायचे, कारण या षटकारानं समीकरणं थोडीशी बदलवली. जे प्रेशर क्रिएट होत होतं ते प्रेशर रिलीज केलंय. एक चांगला स्ट्रोक तो मैदानाच्या आतनं आपल्याला पाहायला मिळालाय. हा खेळ हिमतीचा आहे, नजरेचा आहे, संघर्षाचा आहे, जिद्दीचा आहे, चिकाटीचा आहे, सातत्याचा आहे. त्यामुळे या खेळात या सर्व गोष्टी त्या तुमच्या अंगी असणं गरजेचं आहे. जिद्दीनं, चिकाटीनं, सातत्यानं चांगला खेळ तो इथे दाखवणं गरजेचं असतं. तीन चेंडूचा खेळ, त्यानंतर 51 रन्स या राफलकावर आहेत. यावेळेस मात्र बॉलला तिथे कव्हर्स मध्ये उडवलं, इनसाइड आउट केलंय. बॉल चाललाय, 1 बाउन्स ओव्हर दी रोप, सीमा रेषा पार. एक दर्जेदार, कलात्मक, दर्शनीय आणि क्रिकेटचं सौंदर्य प्रकट करणारा फटका. चौकार 4. कव्हरचं क्षेत्र म्हणजे क्रिकेटचं मादक सौंदर्य जिथनं झळकतं ते क्षेत्र आहे. आणि त्या कव्हर्स मधनं जेव्हा तुम्ही फटके खेळता ते निश्चित प्रेक्षकांना पाहायला आवडतात. कारण टेनिस बॉल क्रिकेट जिथे जास्तीत जास्त फटके जे लॉंग ऑन पासनं स्क्वेअर लेग पर्यंत खेळले जातात. मात्र काही फलंदाज असतात जे ऑन मेरिट बॅटिंग करतात, क्रिकेटमधल्या सुप्त कलागुणांना प्रदर्शित करतात, कॉपीबुक स्टाईलचा अवलंब करतात, ज्यामध्ये स्ट्रेट ड्राईव्ह असेल, कव्हर ड्राईव्ह असेल, कट शॉट असतील, ते पाहायला मिळतात. यावेळेस मात्र बॉलला पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे, संयम तो गरजेचा होता. मात्र तो संयम फलंदाजाला राखता आला नाही. 2 चेंडूवर 2 मोठे फटके आले होते. मात्र त्यानंतर आताताईपणा तो मैदानात पाहायला मिळाला आणि त्यामध्ये विकेट आली आहे. फलंदाज बाद. मोठ्या फटक्याकरता जायचं होतं. सलग 3ऱ्या बॉलवरही मोठा फटका खेळून मॅचला लवकर आपल्या कब्जामध्ये करण्याचा इरादा होता. मात्र तिथे सेल्फ फॉलो थ्रू मध्ये टिपला गेलाय झेल. बॅटरला माघारी परतवलंय. टोटल धावसंख्या सध्या जर आपण पाहिली तर 55 आहेत. म्हणजे इथनं विजयाकरता अजूनही 12 या धावसंख्येची गरज आहे. आणि तुमच्याकडे चेंडू जर आपण पाहिले तर ते 13 शिल्लक आहेत. 13 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजय फलंदाजी करण्याकरता आलाय. येणारे 13 बॉल आणि 12 धावसंख्येची गरज आहे. 13 चेंडूमध्ये 12 धावा अजयच्या माध्यमातून काही झटपट दाफलकावर जोडल्या जात आहेत की येणारे गोलंदाज या धावसंख्येला थोडंसं कठीण करण्याचा प्रयत्न करतील. काय घडेल या मॅचमध्ये ते आपल्याला बघायचंय. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. तिथे अपील होती, मात्र अपीलचा फारसा प्रभाव तो पंचांवर नाही आहे. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. निर्धाव चेंडू बरोबरच ओव्हर समाप्त झाली आहे. एकंदर 4 ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आणि या 4 ओव्हर नंतर दाफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 55 लागली आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 12 आणि त्यामध्ये रन्स बनवायचे आहेत 12. 12 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज. बॉल टू रन इक्वेशन आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सोपं मानलं जातं, मात्र
कधी कधी छोटं दिसणारं लक्ष्य मोठं बनून जातं. गोलंदाजाने जर चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी केली, विकेट्स मिळवल्या, तर मग छोटं आव्हान जे मोठं बनवण्याची संधी असते. लढाऊ वृत्ती खूप गरजेची आहे. शेवटच्या क्षणापर्यंत मॅच ती सोडायची नसते आणि तसंच काम इथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला अर्थात कोरे 11ला करावं लागेल. मात्र सध्या जर आपण पाहिलं तर सागर 11 हा संघ जर आपण पाहिलं तर खूप चांगला परफॉर्म करतोय. आधी गोलंदाजी करताना या टीमनं फलंदाजांना रोखून धरलं. आता फलंदाजी करत असताना गोलंदाजाच्या विरोधामध्ये आक्रमण ते आपल्याला पाहायला मिळते. अगदी डावाच्या सुरुवातीपासून आक्रमण केलंय. पहिल्या चेंडूवर सिंगल आली होती आणि त्यानंतर सलगचे 4 षटकार जे आपल्याला पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाले होते. चला जास्त वेळ घेऊ नका, लगेचच पुढचा गोलंदाज ज्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सेट करायचंय. असं म्हणतात जेवढी मोठी चर्चा तेवढा मोठा खर्च होतो आणि तुम्हाला तेवढा मोठा खर्च करायचा नाहीये, कारण तुमच्याकडे बँक बॅलन्स अगदीच कमी आहे. तुमच्याकडे उरल्यात त्या फक्त 12 धावा आणि या 12 धावा तुम्हाला 12 चेंडूमध्ये डिफेंड करायच्यात. त्यामुळे मॅच ती कंटिन्यू सुरू ठेवा. गोलंदाजीच्या ट्रॅकवर खूप मोठी चर्चा केल्यानंतर अखेरीस एका गोलंदाजाला गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केले गेले. बघूया कुणाल जो गोलंदाजी करण्याकरता आलाय, कशा पद्धतीची कामगिरी इथे कुणालच्या वतीनं ती साकार केली जाईल. 12 बॉल 12 वाचवायचे आहेत. समोर स्ट्रायकर एंड कडनं जर आपण पाहिलं तर फलंदाज सागर आहे. आतापर्यंत सागरनं 2 बॉल फेस केले, 4 बनवलेत. त्यामध्ये बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन जरी नसलं तरी पंचाच्या दृष्टीने हा बाहेर आहे. व्हाईटचा इशारा आलाय. तिसऱ्या पंचाची मदत घेतली. तिथे फिल्डिंग साईड रिव्ह्यू आहे. पंचाच्या निर्णयाला चॅलेंज केलंय. पंचाच्या निर्णयाला चॅलेंज करणं आपण जर पाहिलं तर अलीकडे आलेली एक नवी पद्धत आहे. हा नवा नियम आहे. मात्र या निर्णयालाही खूप छान पद्धतीने हँडल करणारा एक खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजे केन विल्यमसन. जेव्हाही तिसऱ्या पंचाची मदत घेतो किंवा मग पंचांच्या निर्णयाला चॅलेंज करतो, तेव्हा तो ऑनफिल्ड जे अंपायर आहेत त्यांना पहिल्यांदा सॉरी बोलतो आणि त्यानंतर बोलतो की मला रिव्ह्यू घ्यायचा आहे. आदर करणं, रिस्पेक्ट करणं या खेळामध्ये खूप महत्वाचं आहे. कारण या खेळाला जेव्हा खेळायला सुरुवात केली ना, इट्स अ वाईड. तिसऱ्या पंचाचा निर्णय आलाय, हा वाईड आहे, अतिरिक्त बाहेर आहे. या खेळाला जेव्हा खेळायला सुरुवात केली तेव्हा या खेळाबरोबर एक टॅगलाईन आली, इट्स अ जंटलमन गेम. हा जंटलमन लोकांचा खेळ आहे आणि तिथे तो जंटलमनशिप तुम्हाला ती दाखवणं गरजेचं असतं. पुढचा बॉल ऑफस्टंपवर पडला, अतिरिक्त बाहेर राहिला. पंचाने त्याला वाईट म्हणून पुन्हा एकदा दंडित केलं. वाईटचा इशारा आलाय. चांगली पंचाची भूमिका ती इथे मैदानाच्या आतनं बजावली जाते. तारीफ करावी लागेल त्यांच्याही कार्याची, त्यांच्याही कामाची. गरजेचं आहे, कारण स्पर्धा सुरळीत आणि यशस्वीपणे पार पाडण्यात त्यांचा खूप मोलाचा हातभार असतो, खूप मोलाचं सहकार्य असतं. धावसंख्या 57, 57 धावा अजूनही विजयाकरता जर आपण पाहिलं तर 10 बनवायचे आहेत. चांगला बॉल पेज जनरेट केला. अगदी त्याच लाईनवर ठाम आहे. 2 बॉल जरी वाईट पडले असले ना तरी मला तिथनं जो बॉल टाकायचा आहे तो मी टाकणारच, ते आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्या जर आपण पाहिली तर यावेळेस मात्र ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने हा बॉल खेळला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. जोपर्यंत बॉलला उचललं एक सिंगल, ती दाफलकावर जोडली गेली. यावेळेस मात्र हा बॉल त्याला सीमारेषेच्या दिशेने खेळलाय. बॉल सीमारेषेच्या दिशेने चाललाय. पहिल्या टप्प्याखेरीज चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. चौकार. विजयाकरता अजूनही 5 धावसंख्येची गरज आहे. चौकार तो इथे मैदानाच्या आतनं खेळला गेला. या 4च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या राफलकावर धावसंख्या लागली गेली आहे ती 62. 62 रन्स या राफलकावर जोडल्या गेल्यात. पुढचा बॉल चांगला चेंडू आहे. यावेळेस टप्पा खाल्यानंतर फलंदाजाला बीट करताना विकेट कीपर जाण्यामध्ये गेलाय. निर्धावच्या स्वरूपाने चेंडू निघत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच नेण्याचा पहिल्यांदा प्रयत्न करावा लागेल आणि शेवटच्या ओव्हरमध्ये
जर तुम्ही ही मॅच नेली तर मग तिथे चांगली कामगिरी करताना विजयावर शिक्कामोर्तब करता येऊ शकते. सामना जेव्हा तुमच्या विरोधात असतो ना त्याला शेवटपर्यंत नेण्याचा पहिल्यांदा प्रयत्न करणं ते खूप गरजेचं आहे. महेंद्रसिंग धोनी नेहमी जेव्हा विरोधात मॅच असायची ना तिला शेवटच्या क्षणापर्यंत घेऊन जायचं आणि मग तिथनं चांगली कामगिरी करताना मॅच जिंकायचा. अगदी तेच काम तुम्हाला इथे करावं लागेल. शेवटपर्यंत घेऊन जावं लागेल. शेवटच्या ओव्हरपर्यंत नेल्यानंतर मग तिथे तुम्हाला तुमच्याकरता जागा निर्माण करता येऊ शकते. सलगचा दुसरा डॉट आलाय. आता येणारे बॉल शिल्लक आहेत इथनं 7 आणि या 7 बॉलमध्ये रन बनवायचे आहेत 5. गोलंदाजच्या ट्रॅकवर गोलंदाज पुढचा बॉल निर्णायक चेंडू आहे. या ओव्हरचा शेवटचा बॉल ऑन साईडला खेळलाय. तिथे एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. डबल करता कॉलिंग असेल का? एक रन तर कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या दावे करता आलेत. तिथे दोघांमध्ये टक्कर होण्याची शक्यता होती आणि त्यामध्ये रनआउटची विकेट आली आहे. माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेटचं पतन होत आहे. 1 रन मात्र मिळाली आहे. ज्या एकेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचती येते 63 धावा. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 6 आणि त्यामध्ये रन बनवायचे आहेत 4. 6 बॉल 4 धावसंख्येची गरज. मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये आली आहे आणि इथनं मग आता चांगला परफॉर्म करताना क्षेत्ररक्षकांची साथ मिळवताना या मॅचला आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न तो करावा लागेल. मॅचचं चित्र सुरुवातीपासून जर आपण पाहिलं ना तर ते सागर 11 या टीमच्या बाजूनच आपल्याला पाहायला मिळालंय. मात्र कोरे 11 या संघानं मॅचला खेचलंय, शेवटच्या षटकापर्यंत आणलंय आणि इथे मग आता काय होतंय ते आपल्याला बघायचंय. सागर 11 खूप चांगला परफॉर्म केला या मॅचमध्ये. मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये तो परफॉर्म तसाच कार्यान्वित राहील का ते आपल्याला इथे बघायचंय. नवीन बॅटर आलाय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज अपूर्व ज्याला बॅटिंग करण्याकरता प्राचारण केलंय आणि कौशल जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. अगदी कौशल काम त्याला मैदानाच्या आतनं करावं लागेल. आपल्या गोलंदाजीमधलं कौशल्य ते त्याला इथे गोलंदाजीतनं दाखवावं लागेल. फलंदाजाला रोखावं लागेल. एक एक धावे करता मोहताज करावं लागेल. तेव्हाच या मॅच मध्ये जागा निर्माण होईल. 4 धावसंख्येची गरज आहे. चला खूप वेळ जातोय. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवा आणि मॅच सुरू ठेवा. चला लगेचच गोलंदाजी करण्याकरता सज्ज व्हायचे. कौशल गोलंदाजीच्या ट्रॅकवर. समोर स्ट्रायकर एंडकडे सागर तो आपल्याला बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. नवीन बॅटर आलाय मैदानामध्ये अपूर्व. तो नॉन स्ट्राईक एंडकडे या. 6 बॉलमध्ये 4 धावा त्या गोलंदाजाला वाचवायच्या आहेत. इथे गमावण्यासारखं काही नाहीये. मात्र जर इथनं ही मॅच कमवली तर मग तुमचं नाव लौकिक ते प्रस्थापित होईल आणि तुम्हाला हिरो बनण्याची ही खूप मोठी संधी असते. जेव्हा अशा पद्धतीच्या क्रुशल मोमेंटच्या मॅचेस येतात तेव्हा जर तुम्ही चांगली गोलंदाजी करून गेलात तर मग तिथे तुमचं एक मोठं नावलौकिक होतं. तुमच्या नावाची चर्चा होते आणि आपल्या नावाची चर्चा व्हावी असं जर कौशलला वाटत असेल तर इथे आज त्याला योग्य टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर. गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज कौशल. पहिला बॉल योग्य टप्प्यावर पडलाय. फलंदाजाला टाटा बाय बाय म्हणत विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. डॉट चेंडू आलाय. येणारे बॉल शिल्लक आहेत 5. रन बनवायच्या 4. चुकीची फलंदाजी होतीये. थोडंसं आपण जर पाहिलं तर चेंडूपासून लांब जाताना फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर तिथे बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन होत नाहीये. गोलंदाजाला त्याचा फायदा होतोय. येणारे बॉल शिल्लक आहेत 5. रन बनवायच्या 4. 4 बनवल्या जातील की 4 वाचवल्या जातील. कौशल जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. समोर त्याच्या विरोधात जर आपण पाहिलं तर स्ट्रायकर एंड कडनं फलंदाज सागर. कौशल आणि सागर या दोघांमधला खेळ, या दोघांमधली जुगलबंदी. यावेळेस मात्र हा बॉल अगदी दर्जेदार. मात्र तिथे क्षेत्ररक्षक तो ढालीसारखा उभा होता आणि त्यानं गोलंदाजाची ढाल बनत असताना हा झेल टिपलाय. माघारी परतवले बॅटरला. आता येणारे बॉल शिल्लक राहिले 4 आणि रन बनवायचे 4. आता प्रेशर मध्ये आहे इथे टीम सागर 11. चार चेंडूचा खेळ, 4 धावा तिथे वाचवायच्या आहेत. 4 धावा बनवायच्या आहेत. वाचवल्या जातील की बनवल्या जातील. म्हणूनच म्हटले ना की जेव्हा कठीण परिस्थिती असते ना तुमच्या टीमला तेव्हा ती मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत घेऊन जाणं गरजेचं असतं आणि एकदा की ती मॅच तुम्ही शेवटच्या ओव्हरपर्यंत घेऊन गेलात की मग तिथे तुम्हाला विजयाकरता जागा निर्माण करता येऊ शकते. आणि तेच चित्र सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. कारण पहिल्या 2 बॉलवर रन आलेली नाहीये. एक विकेट आली आहे. आता बॉल शिल्लक आहे 4 आणि त्यामध्ये रन बनवायचे 4.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता रोहित आलाय आणि त्याला हिट परफॉर्म करावा लागेल. रोहित हिट ठरेल का ते इथे आपल्याला बघायचंय. पुढचा बॉल रोहित करता. चांगला बॉल आहे, निर्धावच्या स्वरूपाने आलाय. आता बॉल शिल्लक राहिले 3, रन बनवायचे 4. प्रेशर आता सर्वोतोपरी प्रेशर बॅटिंग करणाऱ्या टीमवर आहे. ही मॅच होती कुठे, ही मॅच आली कुठे. ही मॅच होती 15 बॉल 16 ची. आता ती मॅच आहे 3 बॉल 4 ची. 15-16 ची मॅच 3 बॉल 4 मध्ये आली आहे. गोलंदाजांची तारीफ करावी लागेल. कोरे 11 या संघ आज दर्जेदार परफॉर्म केलाय. फटका तर चांगला, क्षेत्ररक्षक तिथे त्याला बीट करेल बॉल आणि निघून जाईल सरळ सीमारेषा पार. इथे रन्स मिळतील 4. चौकार विजयी होतीये टीम सागर 11. सागर 11 या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा.